चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग सगळ्या एक्झाम बघता म्हणजे आता आपण ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी सर्वच ज्या काही एक्झाम असतात त्यांच्या मेन्स एक्झाम लाईनअप आहे. या सगळ्या मेन्स एक्झामला टार्गेट करून पुढच्या 5-6 महिन्यासाठी फास्ट ट्रॅक मेन्स बॅच आपण चालू करतोय. या फास्ट ट्रॅक मेन्स बॅच मध्ये कसं कसं असेल, केव्हापासून ती बॅच चालू होईल, ह्या सगळ्यांबद्दलची डिटेल माहिती आजच्या या सेशन मध्ये आपण बघणार आहे की ही जी बॅच असेल ही कोणकोणत्या एक्झाम साठी टार्गेटेड असेल आणि कोणकोणत्या सब्जेक्टची असेल. म्हणजे स्पेशल जनरल अवेअरनेसची फास्ट ट्रॅक बॅच असेल, स्पेशल क्वांटची पण असणार आहे, स्पेशल रिझनिंग पण आहे, स्पेशल इंग्लिश पण आहे, कंप्लीट चारही विषयांची बॅच पण आहे. कंप्लीट घ्यायची असेल तुम्हाला तर फक्त क्वांट आणि जीए ची बॅच पण आहे. ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलतो. पण सर यासाठी टार्गेटेड एक्झाम ह्या बॅच मधून कोणकोणत्या एक्झाम टार्गेट करणार आहे जेणेकरून मेन्सला आम्हाला स्कोर चांगला आला पाहिजे. तर बघा, अपकमिंग असणारी पहिली एक्झाम म्हणजे एसबीआय पीओ ची एक्झाम 13 सप्टेंबरला आहे. आयबीपीएस पीओ पाहिला आपण तर 12 ऑक्टोबरला आहे. एसबीआय क्लर्क 15 ते 16 नोव्हेंबरच्या दरम्यान ही एक्झाम होण्याचे चान्सेस आहे. आयबीपीएस क्लर्क 29 नोव्हेंबरला आहे. आरआरबी पीओ 28 डिसेंबर आहे. स्केल 2 ची एक्झाम 28 डिसेंबरला आहे. आरआरबी क्लिरिकलची 1 फेब्रुवारीला आणि एक जामची एक्झाम, जाम म्हणण्यापेक्षा एलबीओ लोकल बँक ऑफिसरची एक्झाम पण जानेवारी महिन्यामध्ये शेड्यूल आहे. तर या पद्धतीने या ज्या काही नंबर ऑफ एक्झाम आहे आणि सोबत सोबत मध्ये येणारे काही ऍडव्हर्टाइजमेंट, ह्या सगळ्याच एक्झामला टार्गेट करून आपण बरोबर बघा सप्टेंबर पासून एक्झाम चालू होतात तर अराउंड जानेवारी एंड पर्यंत, फेब्रुवारीचे 1 म्हणजे जानेवारी एंड पर्यंत, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 5 महिन्यांमध्ये तुम्हाला 8 ते 9 मेन्स एक्झाम द्यायचे. मिनिमम एक 7-8 तरी मेन्स एक्झाम आपल्याला त्या केसमध्ये द्यायचे. मग ह्या सगळ्या मेन्स एक्झामला टार्गेट करून एक फास्ट ट्रॅक 4-5 महिन्यांची बॅच आपण त्या केसमध्ये चालू करतोय. तर त्या बॅचेस बद्दलची डिटेल्ड माहिती आपण ह्या सेशन मध्ये पाहूया. बघा, बॅच कशा कशा असतील. एक कंप्लीट बॅच असेल सर्वच विषयांची जी 4,500 रुपयामध्ये असेल. सोबत आपण पाहिलं सर स्पेशल जनरल अवेअरनेस म्हणजे फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच ही असेल 1,500 रुपयाला. सर याच्यामध्ये नेमकं काय येईल बघा, याच्यामध्ये एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि अराउंड जानेवारी तोपर्यंत व्हॅलिडिटी असेल तर जानेवारीपर्यंत हे पूर्ण करंट अफेअर्स त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे एप्रिल पासून तर जानेवारीपर्यंत अशा 9 ते 10 महिन्यांचं करंट अफेअर्स. आपण आता एप्रिल, मे, जून हेचे करंट अफेअर झालेले तर एप्रिल, मे आणि जूनचं रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असेल. जुलै पासून पुढचं करंट अफेअर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पाहायला भेटेल. ह्या बॅचची व्हॅलिडिटी असेल तुमची 6 महिन्यांची. म्हणजे बरोबर तुम्ही आता ऑगस्ट मध्ये परचेस केली तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे आता तुम्ही 6, 7, 8 ऑगस्टला परचेस करताय तर 7-8 फेब्रुवारी पर्यंत हे वाले बॅचची व्हॅलिडिटी असेल आणि शेवटचा पेपर बरोबर 1 फेब्रुवारीला आहे. तर ह्या हिशोबाने सर्व एक्झाम या फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच मध्ये तुमच्या कव्हर होतील. पण याच्या सोबत सर मला 1 वर्षभराची घ्यायची तर करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच आहे ती 2,500 रुपयाला आहे जीएचीच. सर मला 1 वर्षभरासाठी सगळंच घ्यायचंय, बँकिंग अवेअरनेस, स्टॅटिक जीके असेल, त्याच्यानंतर आपण विचार केला इन्शुरन्स अवेअरनेस असेल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम असेल प्लस करंट अफेअर्स असेल, हे सगळं दृष्टी नावाची बॅच चालू आहे, दृष्टी 3.0 ही 3,500 रुपयाला असेल. ही बॅच वर्षभरासाठी, ही बॅच वर्षभरासाठी आणि ही बॅच 6 महिन्यासाठी असेल. यात फक्त आणि फक्त करंट अफेअर्स असेल. डिटेल शिकायचंय मी याच्या अगोदर जनरल अवेअरनेस तेवढं डिटेल मध्ये शिकलेलं नाही तर तुम्ही दृष्टी 3.0 सोबत जाऊ शकता. दृष्टी 3.0 सोबत जाऊ शकता. सर मला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची ओनली क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची मेन्स बॅच घ्यायची. याच्यामध्ये मेन्सचं सगळं कंटेंट अपडेटेड सिलेबस नुसार बदलत्या पॅटर्न नुसार सगळं मेन्सचं कंटेंट ह्या फास्ट ट्रॅक क्वांट मेन्स बॅच मध्ये तुम्हाला भेटेल. याची फीस सुद्धा 1,500 रुपये असेल 6 महिन्यांसाठी. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर याच्यामध्येही अवेलेबल असतील. पूर्ण जे काही तुमचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा सिलेबस असेल, मग डीआय असेल किंवा अरिथमॅटिक वाला पार्ट असेल जो मेन्स लेवलला विचारला जातो, बदलत्या पॅटर्न नुसार कोणकोणत्या गोष्टी बदललेल्या आहे तर ह्यावाल्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होईल. सर मला ह्या दोन्ही घ्यायच्या आहे तर ह्या 3,000 रुपये खर्च करण्यापेक्षा ह्या दोन्ही बॅचेसचा एक कॉम्बो पण आहे तो 2,500 रुपयात राहील. ह्या दोन्ही बॅचेसचा कॉम्बो त्या केसमध्ये 2,500 रुपयाला तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर सोबत आपण विचार केला फास्ट ट्रॅक लॉजिकल रिझनिंग बॅच पण असेल 1,500 रुपयाला, फास्ट ट्रॅक इंग्लिश बॅच पण असेल 1,500 रुपयाला. सर चारही घ्यायच्या असेल, मला पूर्ण मेन्सची तयारी करायची, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस चारही विषयांची तर ती वाली बॅच 4,500 रुपयात असेल. चारही विषय घेतले 4,500.
फक्त क्वांट आणि जीए घेतला तर 2,500 आणि स्पेशल कोणता एखादा सब्जेक्ट घेतला तर त्या केसमध्ये ते 1,500 रुपयाला असेल आणि सगळ्यांची व्हॅलिडिटी ही 6 महिन्यांची असेल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर ह्या बॅचेस मध्ये अवेलेबल असतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर ह्या बॅचेस मध्ये अवेलेबल असतील तर तुम्ही यावाल्या बॅचेस घेऊ शकता. सर हे कधीपासून चालू होणार आहे, कधीपासून चालू होणार आहे आणि कोणासाठी कसं असेल ते पहा. सारथीच्या सर्व ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी, जे काही सारथीचे ऑफलाईन विद्यार्थी आहे मग ते कधीची असू द्या, तुमच्याकडे सारथीचं आय कार्ड आहे, तुम्ही इथं येऊन लेक्चर करू शकता. तुम्हाला आम्ही कधीही आजपर्यंत अडवलेलं नाहीये. मग तू 2022चा विद्यार्थी, 23चा 24चा ऑफलाईनला येऊन तू बसू शकतो ह्या लेक्चरला ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना. नाही सर मला ऑनलाईन करायचंय, मग तुम्हाला परचेस करावं लागेल ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना, पण आमच्याकडून ती फॅसिलिटी अवेलेबल आहे की तुम्ही इथं येऊन बसून लेक्चर करू शकता. सारथीचे जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहे ज्यांची व्हॅलिडिटी बाकी आहे त्यांच्या बॅच मध्ये ह्या गोष्टी दिसणारच आहे. म्हणजे आता विजेता बॅच 6, 7, 8, 9, 10 चॅम्पियन 1, 2, 3, 4, 5, 6 ज्या ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना दिसणारच आहे. स्पेशल जीएचे बॅचेस वाले विद्यार्थी लक्ष 2.0 व्हॅलिडिटी असेल, 3.0 असेल, मागच्या वर्षीची फास्ट ट्रॅक वाली बॅच असेल, दृष्टी 1.0, दृष्टी 2.0, करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच दृष्टी 3.0 यांनाही हे दिसेल. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ते वाली बॅचेस परचेस करावी लागेल. आता सर टाइम टेबल कसा असेल बघा. जीएचं डेली बेसिसवर लेक्चर चालू आहे 5:30 वाजता, रोज सायंकाळी 5:30 वाजता करंट अफेअरचं लेक्चर असतं. हे चालू आहे, कधीपासून चालू होणार हा प्रश्नच नाहीये. ऑलरेडी याच्यामध्ये तुम्हाला इकडे जर आपण पाहिलं एप्रिल, मे आणि जूनचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही परचेस करून हे लगेच पाहायला चालू करून द्या. परचेस करून ह्यावाल्या गोष्टी लगेच पाहायला चालू करून द्या. हे रेकॉर्डेड मध्ये अवेलेबल आहे. जुलै महिन्याचं करंट अफेअर इकडे चालू आहे. क्वांट बद्दल विचार केला तर क्वांटचं जे काही मेन्सचा पार्ट आहे किंवा ही क्वांटची बॅच जी आहे ही 25 ऑगस्ट पासून चालू होईल आणि रिझनिंग आणि इंग्लिश वाला जो पार्ट आहे तो मोस्टली 1 सप्टेंबर पासून मेन्स वाला पार्ट याच्यामध्ये चालू होईल. हे दीड महिने चालन. रिझनिंग आणि इंग्लिशचा सिलेबस दीड महिने चालन. 1.5 महिने लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, नंतर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पुढचे 4.5 महिने म्हणजे असे 6 महिने अवेलेबल राहील. क्वांटचा सिलेबस मिनिमम 2 महिने चालेल. पुढचे 4 महिने तो रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. जीएचा सिलेबस 6 महिने चालून आणि 6 महिने रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण त्या गोष्टी अवेलेबल असतील. लेक्चर झाल्यानंतर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतं. तुम्ही कितीही वेळेस ते लेक्चर पाहू शकता, नो प्रॉब्लेम. तर ह्या पद्धतीने हे वाला आपण टार्गेट करतोय की आपल्याला जर अपकमिंग बँक एक्झाम मध्ये पास व्हायचं आहे तर हा एक महत्वाचा जो पुश आहे तो आपल्याला भेटला पाहिजे मेन्सच्या स्वरूपात. तर ह्यावाल्या मेन्सच्या बॅचेसची एक फास्ट ट्रॅक मेन्स बॅच त्या केसमध्ये आपण लॉन्च करतोय. सर ह्यावाल्या बॅचेस कुठे जाऊन परचेस करू शकतो तर सारथी एज्युकेशन नावाचं हे ऍप आहे. हे ऍप इन्स्टॉल करा, त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा. त्याच्यानंतर इकडे कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे त्यावाले बॅचेस दिसतील आणि त्यावाल्या बॅचेस तुम्ही बाय नाऊ करून बाय करू शकता. बाय नाऊ करून त्यावाल्या बॅचेसला तुम्ही बाय करू शकता. तर चालेल, भेटूया आपल्या रेग्युलर लेक्चर्स मध्ये. धन्यवाद.